तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडिया मार्टबद्दल मित्रांनो आपण चर्चा करणार, जो की मित्रांनो एक मोठा B2B प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे व्हेंडर्स आणि मित्रांनो जे काही कस्टमर्स असतात त्यांच्यामधला एक मोठा प्लॅटफॉर्म आहे, जो त्यांना काय करतो, एक प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतो. तिथे येऊन ते काय करू शकतात, खरेदी विक्री आपल्या गुड्सची करू शकतात, डील्स करू शकतात. ओके, हे एक B2B प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. एक रिटेल प्लॅटफॉर्म हा नाही आहे. म्हणजे फ्लिपकार्ट म्हणा, अमेझॉन म्हणा, हे रिटेल प्लॅटफॉर्म झाले. हा एक मित्रांनो B2B प्लॅटफॉर्म आहे. ओके, सो कंपनीने काही इंपॉर्टंट अनाउन्समेंट्स केलेले आहेत का, तर त्याविषयी चर्चा करूया. काही इंपॉर्टंट अनाउन्समेंट्स तर मित्रांनो नाही आहेत. डिव्हिडंड, बोनस, स्प्लिट, राईट इश्यू अशा पद्धतीचे काही अनाउन्समेंट्स नाही आहेत. सो आपण बघूया की ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचा मित्रांनो जो रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट्स कसे लागलेले आहेत. ओके, आणि कशा पद्धतीचा कंपनीचा परफॉर्मन्स आहे. सेल्सचा मित्रांनो विचार केला 372 कोटींचे सेल्स आहे, 253 कोटींचे एक्सपेन्सेस आणि 119 कोटींचा ऑपरेटिंग प्रॉफिट ह्या ठिकाणी कंपनीचा झालेला आहे. म्हणजे मुख्य व्यवसायातून झालेला प्रॉफिट तोच तो ऑपरेटिंग प्रॉफिट. आता मार्चमध्ये 355 कोटींची सेल्स होती मित्रांनो, आणि जून 2024मध्ये 331 कोटींची सेल्स होती. सो क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर बेसिसवरती मित्रांनो एक चांगली ग्रोथ सेल्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑदर इन्कम्स मित्रांनो 92 कोटी रुपयांचे ऑदर इन्कम्स या ठिकाणी कंपनीने कमवलेले आहेत. इंटरेस्टचा जर मित्रांनो विचार केला तर इंटरेस्टमध्ये तुम्ही बघू शकता 1 कोटी रुपयांचा इंटरेस्ट कंपनीने पे केलेला आहे आणि 154 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट या ठिकाणी झालेला आहे ह्या कंपनीचा, जो मागील क्वार्टरमध्ये 181 करोड रुपये होता. सो डेफिनेटली नेट प्रॉफिटमध्ये थोडंसं आपल्याला ड्रॉप आपल्याला कोटी ना कोटी पाहायला मिळतोय, पण ठीक आहे, हरकत नाही. जर तुम्ही जून 2024चा विचार केला तर 114 कोटींचा मित्रांनो काय होता या ठिकाणी नेट प्रॉफिट होता, जो आता 154 कोटी रुपये झालेला आहे. सो अर्थातच मागील जून क्वार्टरपेक्षा आता जर तुम्ही बघितलं मित्रांनो प्रॉफिटमध्ये खूप एक्स्ट्रॉर्डनरी ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. ऑलमोस्ट मित्रांनो 50% मित्रांनो या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रॉफिटमध्ये या ठिकाणी हाईक होताना कुठे ना कुठे आपल्याला दिसत आहे. इव्हन माझ्या मते 50% मी राऊंड फिगर पकडलं. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा, एक्झॅक्ट ही फिगर नाही आहे. ओके, सो चांगला ग्रोथ आहे. आणि ह्या बिझनेसचं मित्रांनो मुख्य वैशिष्ट्य काय असतं की हे जे बिझनेस असतात ते एक असेट लाईट मॉडेलवरती काम करतात. म्हणजे एक साधारणतः मित्रांनो कसं असतं की ह्यांच्यामध्ये ॲसेट जास्त नसतात, त्याच्यामुळे ह्यांचा जो काही एक्सपेन्स आहे तो एक्सपेन्ससुद्धा कमी होतो, डेप्रिसिएशन कमी होतं, जेणेकरून काय होतं यांना चांगला बेनिफिट मिळतो. सो सध्याचे लेवल इन्व्हेस्टमेंटसाठी मित्रांनो चांगले लेवल्स आहेत असं दिसते. कारण तुम्ही बघितलात पी जर बघितलात तर 27चा पी आहे आणि 15,000 कोटीचं आसपास, म्हणजे 16,000 कोटींच्या आसपास मित्रांनो मार्केट कॅपिटलायझेशन आहे. सो मिड कॅप स्टॉक आहे मित्रांनो. सो जे काही स्टॉकचा पी आहे तो स्टॉकचा पी थोडासा जास्त असं मला वाटतं, पण ठीक आहे, हरकत नाही. हे सुद्धा लेवल इन्व्हेस्टमेंटसाठी चांगले आहेत. बुक व्हॅल्यूचा जर विचार केला 364 रुपयांची बुक व्हॅल्यू आहे आणि 2,653 कोटी रुपयांचं करंट प्राइस आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी तुम्ही बघू शकता अनुक्रमे 34% आणि 26% आपल्याला दिसतात. आता हे हाय असण्याचं कारण काय, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, असेट लाईट मॉडेलवरती ही कंपनी काम करते, त्यामुळे खर्च यांचे कमी असतात. आणि डेट टू इक्विटी रेशियो पण बघू शकता किती कमी आहे, 0.02 आहे. ओके, सो फंडामेंटली अत्यंत स्ट्रॉंग कंपनी आहे मित्रांनो. इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण ह्याच्यावर लक्ष ठेवू शकतो. पण ऑलरेडी जे काही मोमेंटम मित्रांनो झालेली ती बरीच मोमेंटम ह्या स्टॉकमध्ये झाले आहे, त्यामुळे आता कन्सॉलिडेशन फेजवरती हा स्टॉक मित्रांनो आपल्याला दिसतोय. सो मंडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक चांगली ग्रोथ इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते या स्टॉकमध्ये, कारण एक्स्ट्रॉर्डनरी रिझल्ट्स लागले आहेत मित्रांनो. क्वार्टरली रिझल्ट्स एक्स्ट्रॉर्डनरी ह्या ठिकाणी आपल्याला परफॉर्म करताना कोटे ना कोटी दिसत आहेत. ओके, सो इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट